नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे कोविड-19 ॲप्स अँड स्कीम्सचा सेकंड पार्ट. आपण या अगोदर फर्स्ट पार्ट डिस्कस केलेला आहे. त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता, जो आपला फर्स्ट पार्ट आहे तो. चला तर मग स्टार्ट करूया आपण सेकंड लेक्चर, जे की आपलं कोविड-19 ॲप्स अँड स्कीम्स आहे या संदर्भातला. यामध्ये आपल्याला फर्स्ट जे दिसते तर सिव्हिल सर्व्हिस असोसिएशन जे आहे यांनी एक करोना हे एक कंपॅन स्टार्ट केलेलं आहे, एक अभियान स्टार्ट केलेलं आहे, जे की कोविड-19 रिलेटेड फाईट करण्यासाठी. यामध्ये कोण कोण आहे तर असोसिएशन द रिप्रेझेंटिंग ऑफिसर ऑफ द सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS, इंडियन पोलीस सर्व्हिस IPS, ह्या दोघां मिळून हे अभियान इथं सुरू करण्यात आलेलं आहे. यांनी हे इनिशिएटिव्ह क्रिएट करण्यात आलेलं आहे करोना. यामध्ये सिव्हिल सर्व्हिस असोसिएशन रीच टू सपोर्ट इन नॅचरल डिझास्टर, जे नॅचरल हे डिझास्टर आहे याला सपोर्ट करण्यासाठी हे इथं यांनी अभियान सुरू केलेलं आहे. यामध्ये यांचं म्हणणं आहे की हेल्प करणे आणि त्याचबरोबर सप्लिमेंट करणे हे एक यांचा मेन उद्देश आहे, की जे कोविड-19च्या अगेन्स्ट इथं कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट यांनी हे इथं सुरू केलेलं आहे. नेक्स्ट न्यूजकडे येऊया आपण. सेंट्रल लॉन्च आरोग्य सेतू IVRS फॉर द नॉन स्मार्टफोन. आता जे स्मार्टफोन नाहीत यांच्यासाठी एक अभियान सुरू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने, आरोग्य सेतू IVR. आता ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांच्यासाठी कोणतं सुरू केलेलं होतं तर आरोग्य सेतू, फक्त आरोग्य सेतू बरं का. या ठिकाणी इथे फक्त आरोग्य सेतू हे इथं स्टार्ट करण्यात आलेले. हे कोणत्या फोनसाठी होतं तर स्मार्टफोनसाठी, आणि जे नॉन स्मार्टफोन आहेत यांच्यासाठी आहे आरोग्य सेतू IVRS. यामध्ये मग हे सेंट्रल गव्हर्नमेंट, तमिळनाडू गव्हर्नमेंट आणि IIT मद्रास या तिघां मिळून हे इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये आरोग्य सेतू जो ॲप आहे टू टॅकल कोविड-19 इम्पॅक्ट, याला टॅकल करण्यासाठी यांनी हे इथं सुरू केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, पार्टनरशिप विथ द तमिळनाडू गव्हर्नमेंट अँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी मद्रास, या सर्वांनी मिळून इथं काय करण्यात आलेली तर पार्टनरशिप करण्यात आलेली आहे आणि या सर्वांनी मिळून इथं हे लॉन्च केलेलं आहे. आरोग्य सेतू इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम IVRचा स्टँड फॉर आहे, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम. आता ही जे स्टार्ट केलेलं आहे, हे जे लॉन्च केलेलं आहे, तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर EK पलानीस्वामी आणि युनियन मिनिस्टर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रविशंकर प्रसाद या दोघां मिळून याचं ऑनलाईन लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही ॲप आहे त्याचबरोबर यांनी एक हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेली आहे. आता या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा आपण कॉन्टॅक्ट इथे करू शकतो. ही जे आहे तर अशा पद्धतीने लॉन्चिंग करण्यात आलेली आहे या सर्वांनी मिळून. त्यानंतर इटली डेव्हलप आय फील यू ब्रॅसलेट फॉर द सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंगसाठी जे आहे तर इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी IIT यांनी जे आहे तर आय फील युअर ब्रॅसलेट हे सोशल डिस्टन्सिंगसाठी इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे रेडिओ सिग्नलवरती चालते, रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती हे चालते. म्हणजे जर दुसरं ब्रॅसलेट जर असेल आणि हे जर एकमेकाच्या जवळ जर आलेले असतील तर यामध्ये इंडिकेशन्स देण्यात येतात. त्यानंतर हे लॉन्च कोणी केलेलं आहे तर इटलीनं डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर DRDO डेव्हलप UV सिस्टम टू सॅनिटाईज इलेक्ट्रॉनिक. आता जे काही इलेक्ट्रॉनिक आपल्या वस्तू आहेत या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना सॅनिटाईज करण्यासाठी DRDOने जे आहे तर UV सिस्टम एक लॉन्च केलेली आहे. DRDOज रिसर्च सेंटर इमरत लॅब हैदराबाद यांनी हे इथं लॉन्च केलेलं आहे. UVC सॅनिटायझिंग कॅबिनेट. आता हे इथं लॉन्च करण्यात आलेले डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर्स, म्हणजे याला ध्रुव म्हणण्यात येते, ध्रुवच हे जे आहे तर हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. मग याद्वारे आपण काय काय सॅनिटाईज करू शकतो? मोबाईल फोन, त्यानंतर आयफोन, लॅपटॉप, करन्सी नोट, चेक लिव्स, चलन्स, पासबुक, पेपर, हे जे काही आहेत आपण याला
या ठिकाणी सॅनिटाईज करू शकतो. आणि हे जे आहे तर पूर्ण मानवरहित आहे, म्हणजे याला आपल्याला डायरेक्टली अटॅच होण्याची म्हणजे कॉन्टॅक्टलेस आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे कॉन्टॅक्टलेस आहे आणि ॲटोमेटेड कॉन्टॅक्टलेस आहे. यामध्ये आपला कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट होणार नाही आणि हे ॲटोमॅटिकली इथं सॅनिटाईज करण्यात येतील. त्यानंतर बृहत बेंगळूर महानगरपालिका लॉन्च प्राणवायू प्रोग्रॅम. आता प्राणवायू प्रोग्रॅम जे आहे तर बेंगळूर महानगरपालिकेने हे लॉन्च केलेलं आहे. आता प्राणवायू जे लॉन्च करण्यात आलेलं आहे की हे फक्त त्यांचं सिटीसाठीच आहे, म्हणजे जी महानगरपालिका आहे बेंगळूर यांच्यापुरतंच हे मर्यादित आहे आणि यांनी हे प्राणवायू प्रोग्रॅम इथं स्टार्ट केलेला आहे, फक्त एक सिटीसाठीच, बेंगळूर जी महानगरपालिका आहे यांच्यासाठीच. आता हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामच्या अंतर्गत ती टोटल जे आहेत तर 175 पेशंट होते तेव्हा त्यांनी हा प्राणवायू प्रोग्राम तिथं लॉन्च केलेला आहे. आता हा जो प्राणवायू प्रोग्राम लॉन्च केलेला होता यामध्ये ज्या पीपल्सला नीड असेल, हेल्थशी रिलेटेड काही वर्क असेल तर याच्यावरती तुम्ही या प्रोग्रॅमवरती जे असेल तर इथं कॉन्टॅक्ट साधून तुम्ही ती वस्तू तिथे मिळवू शकता. आता लार्ज नंबर ऑफ केसेस त्या ठिकाणी झालेल्या होत्या, त्याच्यामुळं हे जे क्वारंटाईन आहेत त्यानंतर वेगवेगळे काही लोकांना डिसीज असतील यांच्यासाठी हे हेल्प करण्यासाठी जे आहे तर यांनी हे लॉन्च केलेलं होतं. आता IITनं जे आहे तर एक COVID-19 टेस्ट बस ही लॉन्च केलेली आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी यांनी जे आहे तर COVID-19 टेस्ट बस मुंबई महाराष्ट्र यांनी ही लॉन्च केलेली आहे. IIT जी मुंबई आहे यांनी हे COVID-19 टेस्ट बस इथं सुरू केलेली आहे आणि या बसच्या अंतर्गत 80% ज्या टेस्टिंग आहेत ह्या विदाऊट कॉम्प्रेन्सिंग ऑफ द टेस्टिंग कपॅसिटी या अंतर्गत या बसच्या अंतर्गत इथं करण्यात येणार होत्या. तर यामध्ये विथिन 100 डेजमध्ये त्यांचं म्हणणं आहे 23 IIT जे आहेत ह्या टेस्टिंग कपॅसिटी त्यांची इथं वाढवण्यात येणार आहे COVID-19चे रिलेटेड जे असेल. यामध्ये कोडॉय आर्किटेक्चर मॉडेल यूज करण्यात आलेली या बसमध्ये. ई व्हेकल फॉर द कॉन्टॅक्टलेस सॅम्पल, इथं ई व्हेकल आणि कॉन्टॅक्टलेस सॅम्पल कलेक्शन जे आहे ती सिस्टम याच्यामध्ये आहे. त्यानंतर टेलिमेडिसिन इथं या बसमध्ये जे आहे टेलिमेडिसिन फॅसिलिटीसुद्धा आहे. त्यानंतर एक्सरे सिस्टमसुद्धा याच्यामध्ये यांनी बसवण्यात आलेली. तर ह्या जे असतील तर 5 मिलियन टेस्ट पर मंथ पर लॅब, एक लॅब जी आहे आणि पर मंथला ती 5 मिलियन टेस्ट करू शकते इतकी कपॅसिटी जी आहे तर या बसची आहे. आता यामध्ये 1 ते 15 सॅम्पल जे म्हणजे 10 ते 15 जे सॅम्पल आहेत हे सॅम्पल एका तासामध्ये या बसमध्ये चेक होणार होते. अशा पद्धतीने यांनी इथं लॉन्च केलेले. त्यानंतर एक्सरे सिस्टम वगैरे सगळं काही याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर DRDOज RCI डेव्हलप AINA ऑल बेस द अटेंडन्स ॲप्लिकेशन्स. आता यांनी जे आहे तर एक ॲप्लिकेशन्स लॉन्च केलेलं आहे जे अटेंडन्सशी रिलेटेड आहे. रिसर्च सेंटर इम्रात यांनी आणि डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन लॅबोरेटरी हैदराबाद तेलंगणा यांनी हे इथं डेव्हलप केलेलं आहे की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस अटेंडन्स ॲप्लिकेशन आहे याला इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही अटेंडन्स आहे हे नॉन कॉन्टॅक्ट बेस, म्हणजे यामध्ये कॉन्टॅक्ट होत नाही अशा पद्धतीचं आहे. व्हेरिफिकेशन जे आहे तर ते फेसद्वारे इथं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहेत. यांनी एक जो आहे तो कॅमेरा लावलेला आहे, त्या कॅमेऱ्याच्या समोर आपण जाऊन उभं राहिल्याच्यानंतर आपला जो फेस आहे त्या फेस फॉर एक्झाम्पल जर सांगायचं जर झालं तर आपल्या मोबाईलला आता सध्याचे फेस लॉक आलेले आहेत त्याच टाईपचं हे आहे. आपण तिथं गेल्याच्यानंतर आपला जो फोटो असेल तो मॅच झाल्याच्यानंतर आपले अटेंडन्स ॲटोमॅटिकली तिथे होते. जसं आता आपण बायोमॅट्रिकला थंब लावतोय त्या थंबच्या ऐवजी आता फक्त यांनी तिथे काय यूज केलेले तर आपला चेहरा फेस यूज केलेला आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्या समोर गेल्याच्यानंतर ते ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी तिथं आपली अटेंडन्स होणार आहे. त्यानंतर NIV पुणे डेव्हलप इंडियाज फर्स्ट अँटीबॉडी टेस्टिंग किट एलिसा. आता इंडियात जी पहिली अँटीबॉडी टेस्ट किट आहे ही एलिसा, जिचं नाव आहे एलिसा, ही लॉन्च करण्यात आलेली आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द व्हायरॉलॉजी पुणे यांनी ही डेव्हलप केलेली आहे. आपल्याला यावरती क्वेश्चन अशा पद्धतीने विचारण्यात येऊ शकेल, NIV पुणे यांनी कोणती टेस्ट किट इथं लॉन्च केलेली आहे, तर एलिसा ही टेस्ट किट यांनी इथं लॉन्च केलेली आहे. त्यानंतर कोविड कवच एलिसा असं सुद्धा त्याला म्हणण्यात येते. कोविड कवच एलिसा असं या किटला सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे, म्हणजे त्याचं दुसरं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंट यांनी जे आहे निगाह हे एक इथं स्टार्ट करण्यात आलेलं आहे. जो प्रोग्राम आहे तो हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंटने निगाह हा जो प्रोग्राम आहे तो चालू केलेला आहे. एज्युकेट द फॅमिली मेंबर ऑफ द पीपल कमिंग टू द स्टेट फ्रॉम द अदर पार्ट्स ऑफ द कंट्रीज, म्हणजे जे दुसऱ्या स्टेटमधून आणि कंट्रीतल्या वेगवेगळ्या पार्टमधून जे लोक येत आहेत सध्या हिमाचल प्रदेशमध्ये, ह्यांच्या एज्युकेटेड द फॅमिली मेंबर्स त्यांना सांगण्यासाठी हा इथं निगाह नावाचा प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे, म्हणजे दुसऱ्या राज्यातून जे लोक रिटर्न येणारे आहेत यांच्यासाठी. त्यानंतर गरुड पोर्टल लॉन्च फास्ट ट्रॅक अप्रूव्हल टू द कोविड-19 रिलेटेड ड्रोन ऑपरेशन्स. आता हे जे आहे तर ड्रोन ऑपरेशन्स चालू जे करण्यात आलेलं आहे याला नाव देण्यात आलेलं आहे गरुड पोर्टल. आता हे जे गरुड पोर्टल आहे, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन्स, डायरेक्टर जनरल ऑफ द सिव्हिल एव्हिएशन्स या मिळून जे आहे तर गव्हर्नमेंट ऑथराईज फॉर द रिलीफ युजिंग ड्रोन्स, हे गरुड हे इथं जे आहे तर हे पोर्टल यांनी स्टार्ट केलेलं, त्याची वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ज्या काही फास्ट ट्रॅक कंडिशन्स आहेत यांच्यासाठी हे इथं चालू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर याचा जो फायदा होणार आहे तो पोलिसांसाठी होणार आहे, की या अंतर्गत जे आहे तर पोलिसांना याची इन्फॉर्मेशन वगैरे मिळणार आहे, यासाठी हे स्टार्ट करण्यात आलेलं आहे. एक्झिट ॲप लॉन्च बाय द वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंट. एक्झिट जे ॲप आहे हे वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे. आता पीपल फ्रॉम द अदर स्टेट, जे दुसऱ्या स्टेटमधून येणारे आहेत किंवा आलेले आहेत, जे लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या लोकांना रिटर्न यायचं आहे किंवा येत आहेत, अशा लोकांसाठी हे जे ॲप आहे एक्झिट ॲप हे इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे तर यावरती जे पीपल्स बाहेरून येणार आहेत यांना हे पास वगैरे जर काढायचे जर असेल तर टोटल ऑनलाईन इन्फॉर्मेशन यावरती आपल्याला फिलअप करायची होती आणि त्यानुसार मग ती गव्हर्नमेंटपर्यंत तिथे पोहोचणारी होती. तर अशा पद्धतीने यांनी हे एक्झिट ॲप सुरू केलेले कोणत्या वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटने. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोणती वेबसाईट स्टार्ट केलेली होती, जे बाहेरून किंवा अदर डिस्ट्रिक्टमधून येणारे जे लोक होते यांच्यासाठी किंवा अदर स्टेटमधून येणारे जे लोक होते यांसाठी कोणती वेबसाईट स्टार्ट केलेली होती ते आपल्याला कमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रो. त्यानंतर AIIMS स्टार्ट युनिक हेल्थ ID नंबर सिस्टम. AIIMS यांनी जे आहे तर युनिक हेल्थ आयडेंटिफिकेशन नंबर यूज करत आहे सध्या पेशंटसाठी, की यामध्ये इलेक्ट्रॉनिकली ट्रॅकिंग मेडिकल केअरसाठी हे इथं यांनी केलेलं आहे. म्हणजे ह्या बेसिसवरती म्हणजे कॉन्टॅक्टलेस जे आहे तर हे मेडिसिन इथं देण्यासाठी युनिक हेल्थ आयडेंटिफिकेशन नंबर इथं देण्यात आलेला आहे AIIMS यांच्याकडून, की त्यावरती जे मेडिकल आहे मेडिकल केअर्स आहेत यांना हे तिथं प्रोव्हाइड करता येईल आणि हे इझी जाईल. यावरती जे आहे तर जो कोणता पेशंट असेल त्याचा डेटा पूर्णपणे त्याच्यावरती फिलअप करण्यात आलेला असेल आणि त्यानुसार त्याला मेडिसिन कोणकोणती दिलेली आहे काय नाही ही सगळी काही इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असेल. तर त्यानुसार यांनी हे इथं लॉन्च केलेलं आहे, जे की आउट पेशंट डिपार्टमेंट आहेत यांच्यासाठी हे कार्ड इश्यू करण्यात आलेले आहेत. त्यानंतर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यांनी जे आहे तर अनन्या हे वॉटर बेस स्प्रे जो आहे तो इथं लॉन्च केलेला आहे. आता जो हा स्प्रे लॉन्च केलेला आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, त्याचं नाव आहे अनन्या, यांनी हा स्प्रे लॉन्च केलेला आहे. नॅनो टेक्नॉलॉजी असिस्टंट फॉर्म्युलेशन या बेसिसवरती हा स्प्रे इथं लॉन्च करण्यात आलेला आहे आणि हा जो स्प्रे आहे हा कॉमन मॅनसुद्धा यूज करू शकतात अशा वेळी यांनी हा लॉन्च केलेला आहे.
त्याचबरोबर स्प्रे कॅन बी यूज ऑन मास्क, PPE किट्स, हॉस्पिटल यासाठी सुद्धा हा यूज करण्यात येऊ शकतो. त्यानंतर AIIA ऑर्गनाइज आयुर रक्षा प्रोग्राम विथ द दिल्ली पोलीस. दिल्ली पोलिसांबरोबर जे आहे तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा यांनी जे आहे तर जॉईंट प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुष, दिल्ली पोलीस आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा या तिघांनी मिळून हा जॉईंटली प्रोग्राम इथं स्टार्ट करण्यात आलेला आहे. आयुर रक्षा, कोरोना से जंग, दिल्ली पोलीस के संग, हे जे आहे तर त्यांनी त्यांचं एक ब्रीद वाक्य ज्याला आपण म्हणतो हे इथं ठेवण्यात आलेलं होतं. हा जो प्रोग्राम आहे हा न्यू दिल्लीमध्ये राबवण्यात येतोय टू फाईट अगेन्स्ट द कोविड-19 अंडरटेकिंग द सॅम्पल. आता जे काही आहेत तर हे सिम्पली आणि टाईम टेस्टिंग आयुर्वेदा जे इम्युनिटी बूस्टिंग आहेत हे यासाठी इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर केरला स्टार्ट आयुर रक्षा क्लिनिक्स ॲट द गव्हर्नमेंट हॉस्पिटल. आयुर रक्षा जे आहेत हे जे असतील तर मेडिसिन्स अँड अदर हेल्प सपोर्ट तिथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. फॉर प्रोजेक्ट हॅव बीन द स्टार्ट टू प्रमोट नॉन ड्रग्स. हे जे काही आहेत तर थेरपीज इथं देण्यासाठी हे इथं लॉन्च केलेले, म्हणजे मेडिसिन असतील हे मेडिसिन प्रोव्हाइड करण्यासाठी आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी जे मेडिसिन प्रोव्हाइड करण्यात येते यासाठी हे लॉन्च केलेलं आहे. केरला गव्हर्नमेंटने आयुर रक्षा क्लिनिक्स हे इथं स्टार्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर IIT कानपूर यांनी डेव्हलप केलेलं आहे UV सॅनिटायझिंग डिव्हाइस शुद्ध. आता हे जे इथं डिव्हाइस लॉन्च करण्यात आलेलं आहे हे स्मार्टफोन ऑपरेट करते. याला स्मार्टफोनवरती सुद्धा आपण याला ऑपरेट करू शकतो. तरी या बेसिसवरती जे आहे तर अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्शन हेल्पर्स हे इथं यांनी सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे शुद्ध. तर यामध्ये 6 UV लाईट्स आहेत जे की 15 वॅटचे आहेत आणि हे जे असतील तर याला मॉनिटराईज करण्यासाठी एक मोबाईलवरती सुद्धा आपण याला मॉनिटराईज करू शकतो. तर यामध्ये 10 बाय 10 स्क्वेअर फूट जी रूम असेल तर ही टोटल 15 मिनिटामध्ये या डिव्हाइसला जे आहे तर ते सॅनिटाईज करू शकते याद्वारे. त्यानंतर जे वर्ल्ड फर्स्ट आयुर्वेदिक ऑनलाईन टेलिमेडिसिन सर्व्हिस लॉन्च. आता आयुर्वेदाची जी आहे तर ऑनलाईन वर्ल्डमधली फर्स्ट आयुर्वेदिक टेलिमेडिसिन सर्व्हिस इथं लॉन्च करण्यात आलेली आहे. आयुर्वेदा कंपनी टोटल आयुर्वेदा केअर.com यांनी रिसेंटली जे आहे तर नॉव्हेल मेडिसिन टेली मेडिसिन प्लॅटफॉर्म यावरती ट्रॅडिशनल आयुर्वेदा प्रॅक्टिस विथ द मॉडर्न टेक्नॉलॉजी हे यांचं एक ब्रीद वाक्य आहे. ट्रॅडिशनल आयुर्वेदिक अँड प्रॅक्टिस विथ द मॉडर्न टेक्नॉलॉजी या अंतर्गत जे आहे तर फेस टू फेस इंटरॅक्शन करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशंटबरोबर इंटरॅक्शन करून फेस टू फेस यावरती आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते काउन्सिलिंग करणार होते त्यांना आणि त्या अंतर्गत मेडिसिन तिथं प्रोव्हाइड करण्यात येणार होती त्यांना. तर हे वर्ल्ड फर्स्ट आयुर्वेदिक ओनली टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे जे आहे तर 30 मिनिटाच्या अगोदर अपॉइंटमेंट या अंतर्गत घेण्यात येत होती आणि फक्त ती 200 लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकत होते. यासाठी आपल्या रजिस्ट्रेशन वगैरे सुद्धा करावं लागत होतं. तरी या अंतर्गत ह्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्यानंतर KGMU बिकम्स द फर्स्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटल टू लॉन्च द प्लाझ्मा थेरपी फॉर द कोविड-19. यामध्ये लखनौज किंग जॉर्ज द मेडिकल युनिव्हर्सिटी has become the first government hospital in the country successfully launched the plasma therapy treatment for COVID-19. कोविड-19ची प्लाझ्मा थेरपी जे स्टार्ट करणार आहे तर लखनौ किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी ही फर्स्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे की ज्यांनी प्लाझ्मा थेरपी ट्रीटमेंट फॉर कोविड-19 ही स्टार्ट करण्यासाठी इथं अप्रूव्हल मागितलेला होता. त्यानंतर इंडियाज फर्स्ट प्लाझ्मा बँक टू बी द सेटअप इन द दिल्ली हे सगळ्यात महत्त्वाचे येतं कारण यावरती एखादा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. जो अगोदरचं सुद्धा सांगितलेलं होतं ते कोणती युनिव्हर्सिटी आहे काय ज्यांनी की इथं परमिशन मागितलेली होती ती. त्यानंतर
इंडियाज फर्स्ट प्लाझ्मा बँक टू बी द सेटअप इन द दिल्ली. जी पहिली प्लाझ्मा बँक आहे इंडियामधली ती दिल्ली इथे स्थापन करण्यात आलेली आहे, जिचं नाव आहे प्लाझ्मा बँक. प्लाझ्मा बँक नावानेच इथं स्टार्ट करण्यात आलेली आहे. दिल्ली गव्हर्नमेंटने जे आहे तर हे स्टार्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं कोविड-19 जे काही पेशंट आहेत कंट्रीमधले यांच्यासाठी ही प्लाझ्मा थेरपी स्टार्ट करण्यात आलेली होती. त्यानंतर दिल्ली गव्हर्नमेंट जे आहे रन इन्स्टिट्यूट फॉर द, आता जे काही या ठिकाणची इन्स्टिट्यूट आहे हे डॉक्टर आणि हॉस्पिटल यांनी इथं अप्रोच केलेला होता की प्लाझ्मा जे बँक आहे ही इथं देण्यात यावी म्हणून. मग त्यानुसार 2 जुलै 2020ला इथं स्टार्ट करण्यात आलेले ऑपरेशन प्लाझ्मा बँकचं असलेलं. आता जी प्लाझ्मा थेरपी आहे ती कशा पद्धतीनं हे करतात ते आपण थोडक्यात इथे इन्फॉर्मेशन बघूया. एखादा जो कोविड-19 पेशंट आहे तो रिकवर झाल्याच्या नंतर, म्हणजे ज्यांना कोरोना व्हायरस झालेला आहे आणि तो रिकवर झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये जे काही अँटीबॉडीज आणि जी काही इम्युनिटी पॉवर वाढते त्या बेसिसवरती त्यांचे सॅम्पल घेऊन मग जो कोणता पेशंट एकदम सिरियस असेल अशा पेशंटला जे आहे तर ती यूज करण्यात येते प्लाझ्मा थेरपी. त्यानुसार इथेही प्लाझ्मा बँक असेल, प्लाझ्मा थेरपीची परमिशन असेल, त्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. केरळाची जी आहे तर प्लाझ्मा थेरपी कोविड-19 ट्रीटमेंट इथं सुरू करण्यासाठी परमिशन मिळवलेली आहे. केरळा स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते केरळा स्टेट गव्हर्नमेंट प्लाझ्मा थेरपी जे आहे तर कोविड-19 ट्रीटमेंटशी रिलेटेड यांनी इथं इंडियन काउन्सिल ऑफ द मेडिकल रिसर्च has given the approval to Sri Chitra Tirunal Institute for the Medical Science and Technology, Thiruvananthapuram, Kerala, and start the clinical trial the convalescent प्लाझ्मा थेरपी ट्रीटमेंट ही इथं स्टार्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर झारखंड गव्हर्नमेंटनी जे आहे तर प्रोग्राम हे इशू ई पाससाठी इथं झारखंड गव्हर्नमेंटनी सुरू केलेलं होतं. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा ई पाससाठी इथं सुरू केलेली होती. ती वेबसाईट तुम्हाला सांगायची. झारखंड गव्हर्नमेंटने जे आहे तर हे लॉन्च केलेलं आहे ई पाससाठी. CM जे आहेत हेमंत सोरेन यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे. आजपर्यंतसुद्धा जरी ST बस महाराष्ट्रामध्ये स्टार्ट झालेले असतील तरीसुद्धा अजून जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी तुम्हाला ई पासची आवश्यकता आहे आपल्याला. त्यानंतर इथं जे आहे तर ई पाससाठी जे बाहेर अडकलेले लॉकडाऊनमधले लोक होते त्यांना आपल्या घरी येण्यासाठी ही जे आहे तर यांनी स्कीम चालू केलेली आहे. त्यानंतर MP गव्हर्नमेंट जे आहे तर कोरोना वॉरियर, दिव्यांग अंगणवाडी वर्कर्स हे जे आहेत यांच्यासाठी हे चालू केलेलं आहे कोरोना वॉरियर म्हणून. मध्य प्रदेश गव्हर्नमेंट गिवन कोरोना वॉरियर स्टेटस टू दिव्यांग अंगणवाडी वर्कर. जे दिव्यांग अंगणवाडी वर्कर आहेत यांना कोरोना वॉरियर मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनी जे आहे तर असं स्टेटस दिलेलं आहे. अंगणवाडी जे वर्कर आहेत प्लेइंग अँड द इम्पॉर्टंट रोल इन द स्टेट ड्युरिंग द ऑनगोईंग कोविड-19 क्रायसिस. आपण ज्यावेळेस इथं कोविड-19 क्रायसिसमध्ये जातो त्यावेळेस हे सगळ्यात महत्त्वाचं जे अंगणवाडी वर्कर्स आहेत हे इथं वर्क करतात. खूप इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी राबवत आहे. तो कशा पद्धतीने प्रत्येक घरी जाऊन सर्वे करणे, कोणाला ताप आहे का, खोकला आहे का, या सगळ्याचं काही सर्वे करणे हे एक जोखीमचं काम आहे. तेच हे वर्कर्स करतात. यांच्यासाठीच हे जे आहे तर यांनी इथं स्पेशल स्टेटस त्यांना देण्यात आलेलं आहे. कोणत्या गव्हर्नमेंटकडून? MP गव्हर्नमेंटकडून कोरोना वॉरियर असं. त्यानंतर हेल्थ मिनिस्टर स्टार्ट द कोविड इंडिया सेवा टू ॲड्रेस द सिटिजन्स क्युरीज. आता युनियन हेल्थ मिनिस्टर जे आहे डॉक्टर हर्षवर्धन यांनी जे आहे तर कोविड इंडिया सेवा ही इथं स्टार्ट केलेली होती. जे काही सिटिजनच्या क्युरीज वगैरे असतील, जे काही क्वेश्चन्स असतील तर हे सॉल्व करण्यासाठी जे आहे तर यांनी इथं चालू केलेलं आहे. त्यानंतर ट्रान्सपरंट गव्हर्नन्स डिलिव्हरी जे आहे तर या ठिकाणी पोहोचावे यासाठी रिअल टाईम ॲन्सरिंग जे आहे सिटिजनचे क्युरीजचे हे देण्यासाठी यांनी इथं हे लॉन्च केलेले कोविड इंडिया सेवा असलेलं. त्यानंतर
मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ HRD यांनी ऑल इंडिया कौन्सिल फॉर द टेक्निकल एज्युकेशन यांनी मिळून जे आहे तर मेगा ऑनलाईन चॅलेंज हे एक ज्याचं नाव आहे समदान, हे इथं फाईट टू अगेन्स्ट कोरोना व्हायरस हे इथं लॉन्च केलेलं आहे की जे स्टुडंट आणि फॅकल्टीसाठी आहे समाधान, हे इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे की हे जे समाधान नावाचं आहे की जर कोणाला काही डाऊट असेल स्टुडंटसाठी, त्याचबरोबर फॅकल्टीसाठी की जी न्यू एक्सपिरियंट असतील, त्यानंतर न्यू डिस्कवरीज असतील, तर तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला सांगू शकता. या संदर्भात हे इथं चालू केलेलं आहे काय तर समाधान. त्यानंतर जे काही स्टुडंट या ठिकाणी पार्टिसिपेट होतात त्यांच्यासाठी चॅलेंज विल द सर्च अँड डेव्हलप की या ठिकाणी जे आहे तर अवेलेबल गव्हर्नमेंट एजन्सी जे आहेत आणि हेल्थ सर्व्हिस, हॉस्पिटल अँड अदर सर्व्हिसेस क्विकली सोल्युशन यांना मिळावे यासाठी जे आहे तर हे स्टार्ट करण्यात आलेलं आहे यांच्याकडून. परत एक मिनिस्ट्री ऑफ HRD यांनी जे आहे तर भारत पडे ऑनलाईन हे अभियान एक सुरू केलेलं आहे. भारत पडे ऑनलाईन हे कोणी स्टार्ट केलेलं आहे तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट या अंतर्गत. यांचं म्हणणं आहे इम्प्रूव्ह द ऑनलाईन एज्युकेशन इकोसिस्टम ऑफ द इंडिया. भारताची जी आहे तर ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम जी आहे तर ही इम्प्रूव्ह करणे हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऑनलाईन एज्युकेशनद्वारे जे आहे म्हणजे भारतामध्ये खूपच कमी प्रमाणात ऑनलाईन एज्युकेशन देण्यात येते, आपण सर्व ऑफलाईन एज्युकेशनच इथे घेतो, यानुसार यांनी हे लॉन्च केलेलं आहे. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण दुसरा पार्ट स्टार्ट केलेला आहे. अजून एखादा पार्ट यावरती होऊ शकतो कारण खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे कोविड-19चे रिलेटेड, त्यामुळे यांचे ॲप्स अँड स्कीमचा आपण तिसरासुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तर चला, हा जो व्हिडिओ आहे आणि जो पहिला व्हिडिओ होता फर्स्ट पार्टचा, हा शेअर करण्यासाठी विसरू नका कारण की हा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर अशा पद्धतीने आपले जे टेलिग्राम चॅनल आहे GE बूस्टर्स आणि अहमदनगर संकल्प या दोन्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे 7722001140 यावरती आपलं नाव सेंड करा. आपल्याला इन्फॉर्मेशन करंट अफेअर्सची मिळणं लगेच स्टार्ट होईल. त्यानंतर जे यूट्यूब चॅनल आहे द्रोणा एज्युकेशन याला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण या ठिकाणी इथे थांबूया. थँक्यू.